नमस्कार, मी प्रिया. माय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 1 किलो कैरीच्या प्रमाणात लोणचं कसं बनवायचं आणि वर्षानुवर्ष टिकते ते लोणचे. त्यासाठी मी 1 किलो कैरी घेतलेली आहे. ती धुवून घ्यायची आहे, पुन्हा आपल्याला धुवायची नाही आहे. धुतल्यानंतर ती पुसून चांगली घ्यायची आहे. पुसून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते तुकडे फॅनखाली 1 दिवस घरातच सुकवायचे आहेत. तो व्हिडिओ माझा दिसत नाही आहे. आणि सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते एका भांड्यात घेऊन त्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. आणि हळद आणि मीठ लावल्यानंतर ते एका भरणीत भरून ठेवायचं आहे. भरणीत ठेवल्यानंतर हळद आणि मिठामुळं त्याला पाणी सुटतं. पाणी सुटलेलं असतं, ते पाणी काही टाकून द्यायचं नाही आहे. ते हलवत राहायचं आहे. वर खाली भरणी अशी केली की पूर्ण फोडींना लागतं ते पाणी. दुसऱ्या दिवशी त्याच्या अशा प्रकारे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काही लागणार नाही आपल्याला आणि ते पाणी मग लागणार नाही आहे, ते टाकून दिलं चालेल. आणि ते काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतल्यानंतर त्या फोडी त्यात घ्यायच्या आहेत. त्यात मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा त्याच भरणीत ते फोडी सगळ्या मिक्स करून, चांगला मसाला मिक्स करून त्या भरणीत एका भरून ठेवायच्या आहेत. आणि 1 किलोच्या प्रमाणात मी पावशेर तेल घेतलेलं आहे. पावशेर तेल चांगले कडकडीत करून गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम झाल्यानंतर, गार झाल्यानंतर त्या भरणीत ते तेल टाकून घेणे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. तो आवडल्यास शेअर करा.